रायगड हा एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक आणि राजधानी म्हणून ओळखला जातो. पण ह्याची एक विशेषता आहे, हा बलाढ्य आणि खूप सुंदर असे पाहण्याचे एक ऐतिहासिक वास्तुकला आणि निसर्गरम्य सुंदर वातावरण असे ओळखले जाते. खूप सुंदर. तर चला आज आपण पाहणार आहे रायगड किल्ला. हा अपोज खूप सुंदर आणि वातावरण मनमोहक आहे. यासाठी आपण सुरुवात करूया किल्ल्याची. तर आपण पुण्याहून सुरुवात केली तरी सकाळ 5 ते 6 दरम्यान हललो तर 4.5 ते 5 तास वेळ लागतो. मार्ग भोर, पुणे, वरांदा घाट, महाड, पाचाड, रायगड किल्ला असे सुमारे 170 किलोमीटरचा हा प्रवास आहे. वाटेतून आपल्याला भोर घाट, सनराईज, भोर शहर, वरंधा घाट असे धबधबे आणि महाड शहर असे खूप सुंदर अतिशय घाट सुंदर दिसतात. हा बघा रायगडच्या पायथ्याशी वसलेले एक गाव. खूप सुंदर मनमोहक ढगांनी चादर पसरलेली. बघा किती सुंदर वाटते. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. सुमारे पायऱ्याचा मार्ग आणि रोपवेचा मार्ग. पायऱ्या सुमारे 1400 ते 1700 पायऱ्या अशा हा किल्ल्याला आहेत. रोपवेचाही मार्ग आहे. 4 ते 5 मिनिटात प्रवास वर ₹200 तिकीट असे जाण्यास आणि येण्यास ₹200 असे तिकीट आहे. त्यासाठी किल्ल्यावर पाहण्यासाठी खूप ठिकाणे आहेत. हा एक टकमक टोक हा असे बोलले जाते की इथून पनिशमेंट पॉईंट असेही बोलले जाते या टोकाला. इथून जे गुन्हाही करतील त्यांना इथून महाराज खाली ढकलण्यात येते. हा शिवाजी महाराजांची समाधी. इथे खूप शांत आणि असं मनमोहक आणि मनाला एक अशी वाटते की खूप सुंदर असे आहे इथे. त्यानंतर इथेच जगदीश्वर मंदिरही आहे. इथे महादेवाची पिंड आणि त्यांचा हा बघा टकमक टोकाचं पासून व्ह्यू दिसणार. खूप सुंदर रायगड हा पाहण्यासाठी आहे. खूप सुंदर म्हणजे शब्दातही त्याला आपण हे करू शकत नाही. खूप सुंदर. इथून आम्ही ट्रेकिंग करून वर गेलो. तिथून वरनं असा असंख्य सुंदर दिसते. विषयच नाही. रायगड अतिशय सुंदर आणि खूप सुंदर. रायगडची अजून माहिती पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा. तुम्हाला खूप